तर मित्रांनो आपण आलो आहे गिफ्ट घेऊन अर्पिता ताईसाठी. आम्ही 7:15 झालेले आहेत, रेडी पण झालो आहे. कसा दिसतोय मी? चला आता जाऊया आतमध्ये. आणि आता काल आम्ही रात्री घरी गेलो होतो 2 वाजता. तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं. 2 नाही 3 वाजता घरी गेलो. 2 वाजेपर्यंत कामच चालू होत्या. तर आता आम्ही आलो आहे. बघूया आता सगळ्यांची कंडिशन काय आहे. सब्जेक्ट काही मोठी देवा त्याच्या तयारी झाल्या. टाइम बघा किती वाजले. कसं दिसतंय? मला जिजूंनी वर बोलावलं, मी चाललो वर. आता जिजूंना वर बोलावलं, मी चाललो वर. तर मित्रांनो, रात्री आम्ही पूर्ण रुखवंद लावला होता आणि सकाळी मी आता तुम्ही माझा लुक बघत आहात, पण माझे जे डोळे आहेत ते पूर्ण झोपीचे होते. कारण रात्री 3पर्यंत मी जागा होतो. 2 वाजेपर्यंत तर मी इथंच होतो आणि 2च्या नंतर मी इथून घरी गेलो. तर हा सगळा रुखवंद आहे जो आणलेला होता मानसीनी आणि अर्पिता ताई यांनी सगळ्यांनी मिळून घरी काही बनवलेल्या वस्तू आहेत आणि काही विकतच्या आहेत. तर हा सगळा रुखवंद जो तयार झाला होता तो लावायचा होता आणि तो काल रात्री आम्ही लावला मागच्या व्लॉगमध्ये. म्हणजेच डान्सचा जो संगीतचा व्लॉग होता आपला, त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल. एंडिंगला होतं हे सगळं आणि खूपच मजा आली होती रात्री 2 वाजता. आणि आता जे आहे नवरदेव निघायची वेळ झालेली आहे. बँड वगैरे सगळं आलेलं आहे. तर सगळ्यांची तयारी होत आहे. माझीही तयारी झालेली आहे, पण थोडे झोपीचे आहे. इथे आल्यावर एन्जॉय करता करता सगळा लुक अजून बदलून जातो. खूप माहोल येणार आहे. तर आता नवरदेव बा कसे झाले आपण बघूया एकदा. रेडी? लास्ट टाइम भी आहे. अरे हो, एक मिनिट. यांच्याकडे नाही का पहिला? रोज नवीन कॅमेराले पाहायला भेटतात. प्रथम आज कॅमेराले बदलले का? रोज नवीन दादा आणतो. तर मित्रांनो, इथे जिजाजींचे जे काही फोटोज वगैरे चालले ते क्लिक करणं आणि काही व्हिडिओ वगैरे चालले होते छान क्लिक करणं. आणि तेवढ्यात म्हटलं नवरदेव निघायला वेळ आहे तर आपण थोडीशी पेटपूजा करूया. कारण सकाळचा नाश्ता जो आहे तो बाकी होता. मी खूप लवकर उठलो आज. तुम्हाला माहिती आहे, झोपलोही खूप लवकर आणि उठलोही खूप लवकर. त्यामुळे सरळ वरती आलो आणि वरती खूप छान असा नाश्ता होता. इडली वगैरे, मेंदूवडा आणि असं छान असं स्वीटमध्ये जिलेबी. खूप सुंदर नाश्ता होता. समोसा नाही, आपला आलू बोंडा होता. आपल्याकडचा फेमस आहे आलू बोंडा आणि हे सगळ्या गोष्टी. जर तो खूप भारी होता. म्हटलं चला सगळं थोडं खाऊन घेऊ. का बरं? कारण मग जेवायला खूप वेळ होणार आहे आपल्याला. तर आता इकडे ताईकडे आलो तर ताई बघा कशी दिसते. काकू पहिले नजर काढा. खूप सुंदर. पहिले तुम्ही आपल्या ताईची नजर काढून घ्या. काळा टिक्का असेल तर लावून द्या. पहिले लावा. मानसीवर टाकून द्या. काढून. मामी लवकर निघतो. चलो, जय भोलेनाथ. चलो चलते. एकदम बढिया, ऑसम. मामा म्हणतात तुला नाही जायचंय. म्हटलं घोड्यावर बसत गौरव त्यांना घेऊन ये पटकन. तर आपला लग्न मुहूर्त आहे 9:45 की 40 मिनिटाचा असं काहीतरी आहे. आणि
त्या वेळेस लग्न लागणार आहे म्हणजे आहे. आणि त्याचमुळे सकाळी 8:30 वाजता नवरदेव निघालेले आहे घोड्यावर. सकाळी म्हणजे पहिल्यांदा बघतोय मी पण एवढ्या सकाळी नवरदेव निघणं. कारण आपल्या तेली समाजात असो किंवा इतर कुठल्या समाजात लग्न मुहूर्तात लागत नाही. ब्राह्मण समाजमध्येच पहिल्यांदा बघतोय मी. होऊ शकते काही समाजात असेलही, पण ब्राह्मणांमध्ये पहिल्यांदा, म्हणजे ब्राह्मणांमध्ये पण असतं, पण मी पहिल्यांदा बघत आहे. कारण मी आजपर्यंत ब्राह्मणांचे काही लग्न अटेंड केले असतील किंवा नसतील, मलाही माहीत नाही एवढे. पण मी बघितलं आहे की टाईमवर कधीच लग्न लागत नाही. पण हे पहिलं लग्न असेल जे एवढ्या सकाळी नवरदेव निघाला आहे. आणि आता लग्न टाईमवर लागते की नाही तेच बघण्यात मजा आहे. तर चला बघूया. सर्वांना माहीतच आहे नवरदेव निघाला म्हणजे मारुतीवर जाणारच. म्हणजे सर्वात पहिले मारुतीवर जातो, तिथे दर्शन वगैरे करतो आणि त्यानंतरच नवरदेव हा लग्न मंडपाकडे वळत असतो. तर इथे जिजू आले होते आणि इथे छान पूजा वगैरे झाली, फोटो वगैरेही क्लिक करून झाले. इथे काही छोटीशी रसम वगैरे असते त्याही पूर्ण झाल्या आणि मग इथून आपण सरळ निघालो परत घोड्यावर बसून जिजूंना घेऊन लग्न मंडपामध्ये. तर इथे काही नारळ वगैरे फोडणं आणि हे सगळी पूजा वगैरे जी असते ती तर चालू होत.
आणि नवरीच्या बाबाला लागली ती घाई लग्न लवकर होण्याची, कारण मुहूर्त जो आहे तो नाही सुटला पाहिजे. आणि यांच्यामध्ये खूप मुहूर्ताला खूप महत्त्व आहे. आपल्यामध्ये पण आहे, पण आपण आजकाल टाईम होतो त्यामुळे आपण सोडतो. पण नाही, काकांनी ठरवलं होतं, मुलीच्या वडिलांनी म्हणजे आपले काळकोंडे काका जे आहेत त्यांनी ठरवलं होतं की लग्न जे आहे ते वेळेवर लागलंच पाहिजे. त्यामुळे एवढी घाई आणि एवढं व्यवस्थित सगळं झालं. घाई तर झाली, पण घाईमध्ये असं नाही की डान्स वगैरे झाला नाही. डान्स झाला आणि सगळा माहोल झाला. तुम्ही बघतच हा खूप मजा केली आम्ही, खूप जास्त डान्समध्ये पण आणि इतरही सगळ्या गोष्टींमध्ये. तर नक्की बघा, पुढे खूप मजा आहे. तर बहुतेक लोकांना असं वाटत होतं लग्न मुहूर्तावर लागणार नाही, नवरदेव एवढ्या लवकर तयार होऊन येणारच नाही. पण सगळ्यांचं म्हणणं हे सगळं खाली गेलं आणि नवरदेव आपले 9 वाजता दारात होते आणि मुहूर्ताच्या टाईमला. आणि त्याच्यात प्रॉब्लेम असा झालेला होता की आपला गाण्याचा थोडासा प्रॉब्लेम होऊन राहिला होता, गाणं वाजवणार नव्हतं. म्हणजे इतकी धावपळ चालू होती टाईमवर, कारण सगळ्यांना वाटत होतं की थोडंफार लेट होणारच, म्हणजे थोडंफार म्हणजे 10 वाजेपर्यंत होईल. पण नवरदेव 9 वाजता दारात आला, म्हणजे हे थोडं कमालाची गोष्ट होती आणि खूप भारी झालं. मग त्याच्यानंतर तर खूप धावपळ झाली होती. पंडितजी पण वेळेवर हजर नव्हते. पंडितजींना फोन करून बरं झालं की नवरदेव दारात आल्यावर पंडितजी तर आले आणि आपला गाणं वाजवणारा तो पण गायब होता. म्हणजे ते सगळेजण घरी गेले होते तयारी व्हायला आणि मग ते आले. आणि त्याच्यानंतर इथे तोपर्यंत ओवाळणं वगैरे झालं आणि सगळेजण आले. नाही तर आता मानसीन मी गेलो होतो गाणे लावायला, तेवढ्यातच आमचे जो अभि आहे तो आला आणि त्यांनी सगळा कारभार सांभाळला गाण्याचा आणि खूप बढिया केलं. कशी एंट्री झाली आता ते बघूया मग आपण पुढे. आणि इथे खूप सुंदर असं स्वागत होत आहे. जिजाजींचं जे स्वागत आहे ते इथे पहिले आई करते, मग मामी वगैरे सगळेजण खूप छान असं स्वागत करतात, नजर वगैरे काढली जाते. नंतर मग आतमध्ये एंट्री होते. तर आता ही एंट्री कशी आहे आपण बघूया. तर नवरीची एंट्री होती आणि नवरीचे सर्व भाऊ तयार होते नवरीच्या एंट्रीसाठी. आणि छान असं आम्ही हे ओढणी जी आहे ती तयार केली होती घरीच. ही अर्पिता ताईनेच तयार केली होती घरी आणि खूप सुंदर अशी तयार झाली होती. आणि इतकं भारी भारी सगळी तयारी झाली होती. आणि ती शेवटी लग्नाच्या दिवशी ते सगळं अरेंजमेंट करणं हे खूप मोठी जिम्मेदारी होती आणि ते आम्ही पूर्ण पार पाडत होतो एक एक जण. खूपच मजा येत होती. आता कशी एंट्री होते तुम्हीच बघा. खूप भारी एंट्री झाली यार. जशी नवरदेवाची झाली तशीच नवरीची खूप सुंदर एंट्री झालेली आहे. तर बघा पुढे.
मग झालं येऊन जा खाली. हाय, प्री वेडिंगचा शूट दिसतोय इथे. प्री वेडिंग आम्ही दोघं सेम झालोय आणि इकडे आमच्या आई पण सेम झाल्या. ते थोड्या सगळ्या सारख्या दिसू राहिल्या दोघे जणी. पूजांची आई आहे. बढिया.
तर आई आणि मी जाऊन आलो, गिफ्ट वगैरे देऊन आलो वर स्टेजवर जाऊन फोटो वगैरे काढून. आणि मग ताईने मला सांगितलं मला तहान लागली, माझ्यासाठी मी पाणी वगैरे घेऊन आलो. कारण लग्नाच्या म्हणजे आधीपासून जेव्हापासून घोड्यावर वगैरे बसलेल्यापासून पाणी वगैरे यांना काहीच नव्हतं, आल्यापासून तसेच होते, म्हणून मग पाणी वगैरे लगेच घेऊन आलो. Bola main dia teman. गोऱ्या गालावरी चढली लाजची लागली गपुरी नवरी आली. छान दिसत आहे अर्पिता ताई. आज असा एकही लुक नसेल त्यात अर्पिता ताई छान दिसत नाही. तू नॉर्मली साडी घातली तरी तू चांगलीच दिसत. आपण नाही केला मी एक सांगत आहे, तू कशीही साडी घातली कशीही थोडं हे केलं तरी तू छानच दिसत. जसं आपण म्हणतो की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे, सर्वात मोठं दान आहे, पण त्याहीपेक्षा मोठं एका वडिलासाठी आपली मुलगी देणं म्हणजेच कन्यादान करणं आहे. आणि तेच इथे कन्यादानचं जी पूर्ण पद्धत आहे किंवा जी काही रीत आहे, रिवाज आहे, तो चालू होता. आणि पंडित जे सांगत होते त्या पद्धतीने इथे छान असं कन्यादान ताईचं होत होतं. आणि कन्यादान होत असताना वडिलांच्या डोळ्यातून पाणी येणं साहजिकच आहे. आपली मुलगी देत आहे, दुसऱ्यांच्या हातामध्ये सोपवत आहे, त्यामुळे ते सुख आणि दुःखाचा जो अनुभव आहे तो एक सोबत इथे मिळतो. कारण सुख या गोष्टीचं की आपली मुलगी चांगल्या घरात जात आहे आणि दुःख या गोष्टीचं की आपल्या घरातून जात आहे. म्हणजे दोन्हीही यामध्ये आहे, सुखही आहे आणि दुःखही आहे, पण सुख मोठं आहे दुःखापेक्षा मला असं वाटते. तर इथे कन्यादान झालेलं आहे आणि आणखी काही रिवाज जे आहेत, रसम आहेत त्या होत आहे. कारण आता यानंतर जे काही आहे मंगळसूत्र वगैरे असेल किंवा सिंदूर वगैरे असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या पण इथेच असतात. आपल्या कन्यादान वगैरे झाल्यावर सप्तपदी ज्याला म्हणतो आपण ते पण बाकी आहे. तर सगळ्या जे रीती आहे त्या आता होत आहे आणि यांच्यामध्ये थोड्या वेगळ्याच असतात ब्राह्मणांमध्ये. आता हे जे तुम्ही बघत आहात हे पण थोडंसं वेगळंच आहे. काय आहे मलाही कळलं नाही, बट हे नवीनच आहे. इथली शपथ नवी आगळी, इथली सप्तपदी ही जगा वेगळी. उभा जन्म आता हेच घरकुल, सुखाची ही खरी चाहूल. जणू एक जीव झाले प्राण, एकाच विश्वासाची दोघांना आण. पापणीत नव्या स्वप्नांचं पोल, सुखाची
ही खरी चाहूल. माईक पाहिजे होता है ना, थोडासा मोठ्या आवाजात. तर हे जे इतके स्वागत दिसत आहे तुम्हाला फुलं वगैरे टाकून सजवलेलं, तर हे तुम्हाला वाटत असेल की नवरदेवच्या घरीचं तर नाही आहे ना, एंट्रीचं ते नाही आहे. हे विहिणीची पंगत आहे. यांच्यामध्ये खूप मान असतो ह्या गोष्टीला, विहिणीच्या पंगतीला. यामध्ये नवरदेवाकडचे आणि नवरीकडचे म्हणजे नवरदेवाकडचे सगळ्या ज्या लेडीज आहेत, आई असेल, आत्या असेल, मामी असेल वगैरे, सर्व जेवढ्या लेडीज असतील सगळ्या मोठ्या, त्या सर्वांना बसवल्या जातं आणि जीव घातल्या जातात. ते आता पुढे आहेच. त्याआधी आपण खाली आलो परत, कारण आपण थोडंसं व्ह्यू घ्यायला गेलो होतो, म्हणजे व्हिडिओ काढायला थोडं, कारण मग नंतर जाता नसतं आलं. आणि आता खाली आलो तर इथे सप्तपदी चालू होती. एक नवं पाऊल सुखाची ही खरी चाहूल. माथ्यावर एक छत नवं, त्यात सामावलं नवीन विश्व. मनावर नव्या संगतीची भूल, सुखाची ही खरी चाहूल. द्याव बाई मावश्या. वाच मारू राहिला असेल तो. बरं जिजू, मी काय म्हणतो जिजू, आकडा सांगितला ना, 11,000. 11,000 हा. चिल्लर टाका 1 रुपये. मला 11,000 रुपये द्या. इकडे चिल्लर टाकून द्या. मी जिथे ठेवली होती नाही, मी तुमच्या ताब्यात दिली होती, मी आणून दिली. याची हे मोठी आहे, तुम्हाला भेटली नसते शिदा. तुम्ही कोण आहे रे? हा ए साली ते जेवायला वर जातील, एवढी काही करतील तुम्हाला. लवकर चला यार, लवकर चला. हा ठरलेलं आहे आमचं. हा ना, त्यांना माहित नव्हतं आतापर्यंत, आता सांगितलं मी त्यांना. सासूबाईंचा वाढदिवस आहे आणि केक 15 करा. हा आता 15 करा. 15,000. हा चला. 150 रुपये. इसकी किडनी बेचारे नहीं रे शाम अपनी किडनी की रसमलाई. या चला या. अरे वर बोला, इथे शूटिंग काढायला त्यांना. वर पक्ष ताई मागे पाहता तुम्ही फक्त. रस्ता आहे जाओ जाओ आगे जाओ. चला या. काय करताय? चालू केलं का खाणं? वदानी कवळ घेता चालू करणं म्हणणं. नाव घ्यावं लागेल. हो बिलकुल. बसवतो ना माणसे येतो म्हणे. जीवन करी अन्न हे पूर्ण ब्रह्म जाणीचे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ गजानन महाराज की.
नाही पहिले जिजू घेतील जिजू घ्या जिजू ते नाव द्या पहिले नाव हात नको लावू तिथे हात नको लावू नाव घ्या पहिले नाव घ्या लवकर आम्हाला लिप रिडिंग येत नाही सायलेंट नाव घेतलं सायलेंट सागरांवर लहरी लहरींवर लाटा जोरात हा बस सागरांवर लहरी लहरींवर लाटा तेजस रावांच्या सुखदुःखात आसपासून माझा अर्धा वाटा क्या बात अरे तेजस पटकन खाऊन घेतलं स्नॅप झाला खाऊ द्या ते चिटिंग करते मोबाईल मध्ये अरे मोबाईल जिजू कोणतीच भाजी पाहिजे नाही आम्हाला पनीरची आवडते पनीरची पण नाही पाहिजे ती गोड झाली भाजी नाही पनीरची भाजी पनीरची भाजी चला भुकाला का सगळ्यांना नाव घ्या पटोपट मोठ्याने हा मोबाईल अंदर मोबाईल हात खाली दिसत नको मोबाईल हा कोणी राहतो ती जागा असते वेळ अरे मनी उगाने काढले का हा पुढे उंदीर राहतो ती जागा असते वेळ घायाळ करतो ऐश्वर्याच्या गालावरचं तीळ बापरे तीळ कुठे पहिले दाखवा तीळ कुठे पहिले दाखवा माहित आहे मेकअप मध्ये गेला का मेकअप मध्ये दाबला का चला आता अरे खाऊ घाला ना आता ना हाँ क्या बात है बढ़िया आम्ही जन्मून माझ्या आता तुम्ही माझ्या आयुष्यातली झाली हो बरोबर ठीक आहे आली तुमच्याकडे गर्दी कमी दिसत आहे मी इकडे येऊ का इकडे जास्त आहे हा चावी भेटतील का बुटं भेटतील का सगळे आम्हाला सगळे आमच्या नावावर होतील का नाही बा अजून आम्ही त्या साईडचे झालेलो नाहीये आम्ही इकडचे अगं तुझं काम आहे तर तू कुठे चालली आता ठीक आहे हे काही मागे बघा इकडे समोर काही बघा हा सुन्मुखाचा विधी आहे पूर्वीच्या काळी कसं होतं की लहानपणी लग्न वगैरे होत होते जशी आपली आई आपल्याला माया लावते आपली विणीफणी करते तसंच सासरचं प्रेम सुद्धा त्या मुलीला मिळावं म्हणून त्यामागचा हा लौकिक विधी आहे याला शास्त्राधार काही नाही जशी आपली आई आपल्याला माया लावत होती आपली विणीफणी घालत होती तसंच सासूबाई तिचं करून देत होते जोपर्यंत ती ठाणी होते तोपर्यंत म्हणून सासरचं प्रेम तिला मिळावं म्हणून हा लौकिक भाग त्यातला हा विधी आहे
मोंजेमध्ये कसं होतं की मोंजेमध्ये साक्षीने आपण सांगत होतो ते अजिबात खायचं नाही, पण आता तो नियम इथे लागू होतो. हा मोबाईल कोणाचा आहे? हा माझा माझा दोघांच्या घरामध्ये सुन्मुख पाहणं म्हणजे लक्ष्मीचं प्रतिबिंब पाहणं. आपल्याला आलेली सून ही लक्ष्मीच्या सारखी आहे. जशी लक्ष्मी माता धनसंपन्न आहे, वैभव संपन्न आहे, तसं आपलं अत्री गोत्रामधलं सगळ्यांचा परिवार हा धनसंपन्न, वैभव संपन्न बाबा. पण विशेष करून याला ऐरिणी पूजन असतं. ऐरिणी पूजन म्हणजे यामध्ये उमा आणि महेश्वर पूजन करायचं. त्यांच्या संपूर्ण सशक्तीसह आवाहन करायचं आणि आपल्या मुलीच्या पृथ्वीवर याकरता त्यांची प्रार्थना करायची. हा संस्काराचा अनुभव ऐरिणी पूजन उमा महेश्वरांचं पूजन. मानसी तिकडून जा, तुम्ही दोघेही तिकडून जा. तुमचं काम तिकडून आहे. आता हात लावा तिकडून जाऊ. नॉर्मली सध्या तुम्हाला जा समोर येते, समोर आहे, फ्रंटला आहे मानसी, ते समोर आहे. सहा महिन्यानंतर आपल्या घरामध्ये असेच कार्य हो अशी प्रार्थना सगळ्यांना करा. तुमच्याकडे 6 महिन्याने ऐरिणी सोममा देवी महिषोभिजामध्ये देशाने यांच्या ऐरिण सप्तकामदान सर्वत्रांच्या सुरूपांच्या सुरुपय षोडशवेदा मरमातृपिदासामी कन्यादानसुप्रेयम्. आता बाकीच्यांच्या रूपावर आता मामा मामी जे आहेत त्यांच्या रूपे, त्यानंतर चालेल ना, त्यांनी कुंकण धरलं होतं. कुंकण धरलं वंश करत श्रेष्ठ वंश समुद्भवः अनेन वंशदानेन पुस्तरुद्यं करोतु मे वंशपात इदं पुण्यं वंशदात समुद्भवः वंशानामतमन्नानमतशान्तिं प्रयच्छते वंशपात्राणि सर्वाणि मया सम्पादितानि वै मा कान्तागतानि मम गोत्राभिवृद्धये अत्रिगोत्राभिवृद्धये वंशवृद्धिकरणानं सौभाग्याति समन्वितं वस्त्रेणाचारितं मुखं फल हेम समन्वितं सर्वपापक्षयकरं नानामतमन्नानमतशान्तिं प्रयच्छते तांसुते कीर्तिमगवन् महित्वायित्वादिते रुदसीयपहितां राधो देवामाते रुदामातेशपुरादिहस्यं गौनुते घुमर अलीकडे खांद्यांवरती हात ठेवा करता पुत्रवत बालिका मया इदानीं सर्वपुत्राय कृष्णा धर्माने योग्यरित्या तिचा पालनपोषण केलेलं आहे. जसं मी माझ्या मुलीचं पालनपोषण आजपर्यंत केलेलं आहे तसंच आसपासची जबाबदारी ही तुमची आहे. जसं तुम्ही तुमच्या मुलाचं पालनपोषण व्यवस्थितरित्या केलेलं आहे तसंच आसपासनं या मुलीचं सुद्धा तुम्ही करा. तसं मी सगळ्यांच्या वतीने देवज्ञान हे करण्यास तुम्हाला समर्पित केलेलं आहे. काय दिलं तिथं? मानसी काय करत आहे तू? मानसी मानसी काय करत आहे मानसी? तू काळ्या जमा करते. आग लावी मानसी बघा, काड्या जमा करते. सर्वांना तुला पेढा दिला का? पेढा भेटला का? कानातले नेकलेस पेढा भेटला का? स्वतः श्रुती नाही आईजवळ
आणि तू कोणती पतली आहे म्हटलं? तू काय म्हटलं? तू कटली कटली हे का तुझी माचीस? काजू कतली असताना मी कशाला पेढा बिडा खाऊ? आणि तुला कोण देत आहे पेढा? हा, तुला फक्त माचीचा डब्बा आग लावीत ना. चला समोर हे सगळं विदाई वगैरे होऊ दे, जाताना नाही तुम्ही आमची 2,000 हे म्हणजे काय? 2 लाख 2,000 म्हणजे आमचे जे बँकेत आहे, आता बँकेत जाते ना सगळी कॅश घेऊन येतील, काहीच विषय नाही. आम्ही इथे थांबायला तयार आहे उद्यापर्यंत. तरी जास्त होती 250 कोटी कॅश देऊन द्या. 250 कोटी सांभाळतात एका टाइमला. मग असं करा ना, 1 कोटी देऊन द्या आम्हाला. 1 कोटी पूर्ण लाईफ सेट होऊन जाईल. मला प्रत्येकाने म्हटले की 500 रुपये देणार का तुम्हाला? 500 रुपये काहीच येत नाही. आज 500 रुपयाची मी 50 झालेली. आता 500 रुपये पर तुम्ही करा, 20 झालं. तुम्हीच महागात चालले, त्यापेक्षा मी तुम्हाला स्वस्तात सांगितलं. बरं तुम्ही तुमचं बजेट जो आम्ही एवढी सगळी अरेंजमेंट केली हो तुमच्यासाठी, त्या बुटासाठी नका देऊ आम्हाला. त्या बुटाचे पैसे नाही पाहिजे आम्हाला. हो जिजू, पाहा जरासं आमच्याकडे. द्या हो जिजू, द्या हो बाबा, अमावस्या द्या हो. शगुन द्या आम्हाला, शगुन. खिशातच आहे माझ्या सध्या. जिजू मी तुमच्या साईडने होऊ शकतो, माझा बूट देऊ शकतो तुम्हाला, पण मला 2,000 रुपये लागेल. तेच म्हटलं, मला 2,000 रुपये लागेल. 2 रुपये मला एकट्याला सेपरेट 2,000 रुपये लागेल. मला एकट्याला 2,000 रुपये मिळेल का? सेवा करतो जी. हे सगळी मी मगा, जिजू कोण करताय हे मगापासून? हे सेवा कोण करताय मगापासून? जिजूच सांगतील ही सेवा कोण करताय मगापासून. मी कपडे घालण्यापासून काढण्यापर्यंत. $500 एक्स्ट्रा वाढले, पण 11,500. एक होती चिव आणि एक होता कौ. एक होती चिव. एक होती चिव आणि एक होता कौ. अर्पिताचं नाव घेतो, डोकं नका खाऊ. एक वाजता बस का मानसी, आता रडू नको. वाटलं तेव्हा जाऊ शकते, तू येऊ शकते, ते फोन केली की. एवढं काही हे नाही आहे. बस हाँ ठीक है काका, बाबा तिकडे बसले रडत होते. थांब मी आलो. चला 1,000 रुपये ट्रान्सफर इकडे करा. लाईन नाही लागा, पहिले हाईट मी करतो. जिजू
2000 रुपये इकडे. किती जुडा आहे आपल्याकडे सगळे? हा कॅमेरा साईड हो साईड घालून देते मानसी साईडला. हे श्रुती थोडी साईड हो, श्रुती साईड हो. हा तर मित्रांनो, मी आलो आहे जिजाजींच्या घरी त्यांच्यासोबत. तुम्हाला वाटत असेल मी कसं काय आलो अचानक, कारण यांच्यासोबत नवरदेवाकडचे म्हणजे यांच्यामध्ये तरी नवरदेवासोबत नवरीकडचं कोणीच जात नाही. नवरीसोबत एक ती आपल्याकडे तरी एखादी त्याची मैत्रीण किंवा बहीण वगैरे असेल किंवा आणखी कोणी जे जाण्यात इच्छुक असेल नवरीसोबत ते जातात आपल्या ह्याच्यात, पण यांच्या ह्याच्यात नाही जात. तर त्यामुळे मी आलो, पण मी कशासाठी आलो, मी त्या ताईसोबत नाही आलो होतो. यांच्याकडे गाडी चालवायला ड्रायव्हर त्यावेळेस अवेलेबल नव्हता, टाईमवर त्यांचा ड्रायव्हर नव्हते, त्यामुळे मला गाडी चालवत जिजाजीसोबत नवरदेव नवरीसोबत यावं लागतं. जिजू म्हणे मी गाडी चालवतो. आज तुमचा दिवस आहे म्हटलं दोघांचा आणि तुम्ही गाडी चालवणार म्हटलं नाही. मग तिथे असलेल्यांमध्ये सगळ्यात प्रो ड्रायव्हर मीच होतो, त्यामुळे मी आलो यांच्यासोबत. आणि इथे आल्यावर एंट्री वगैरे खूप छान केली यांनी, खूप भारी वाटलं. आणि हे अकोल्यामधलेच आम्ही यांच्या फ्लॅटला आलो. तसं यांचं घर जालन्याला आहे, सॉरी पुण्याला आहे फ्लॅट, आणि घर तसं ड्युटी जालन्याला असल्यामुळे जिजू जालन्याला राहतील. तर आता हे एक एंट्री जी आहे घरात करायची होती आणि ती फक्त अकोल्याच्या फ्लॅटमध्ये त्यांनी करून घेतली. तो खूप सुंदर केली आणि खूप मजा आली. सो अशा पद्धतीने आपल्या ताईचं लग्न झालं आणि खूप माहोल आणि खूपच मजा केली. तुम्हाला कसं वाटलं हा ब्लॉग मला नक्की कमेंट्समध्ये सांगा यार. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हो, यापुढेही आणखी रिसेप्शनचा व्लॉग येणार आहे आणि आणखी आपले पार्टी वगैरेचे व्लॉग चालतील आणि अकोल्यातले खूप सारे असे भारी भारी व्लॉग आपल्याला पाहायला मिळतील. तर नक्की सबस्क्राईब करा. आणि या आधीचे लग्नाचे काही पार्ट्स आहेत जे की संगीत झालं, हळद मेहंदी वगैरे झालं, तर तेही तुम्ही नक्की बघा. प्री वेडिंगचे पण शूट आहे आणि मी यामध्ये प्री वेडिंगचा पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे, लग्नाचा सुद्धा एक शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे, तर तोही नक्की बघा. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय गाईज, टेक केअर. आणि ताई आणि जिजूंना पुढच्या भविष्यासाठी खूप 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 शुभेच्छा. अशीच नेहमी सोबत राहा आणि आम्हाला बोलावत चला, असे ब्लॉग आपण बनवत जाऊ. खूप मजा आलेली आहे. धन्यवाद सर्वांनाच, खूप मजा आली. थँक्यू. बाय गाईज, टेक केअर. मिस यू सो मच. बाय.